श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गजानन महाराजांनी केलेले चमत्कार कोणते. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन. तर महाराजांनी केलेले चमत्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गजानन महाराजांनी केलेले चमत्कार. शेगावातील गजानन महाराज अनेक लीला घडून आणल्या. कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर प्रेमाने जनावराला आपल्या वशमध्ये केले. भक्तांचे दुःख दूर केले. भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडविले तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले. अशा प्रकारे महाराजांनी अनेक चमत्कार केले. चला तर मग महाराजांच्या काही केलेल्या चमत्काराबद्दल याविषयी जाणून घेऊया. बार्शी टाकली येथे महादेवाच्या देवळात कीर्तन करीत असताना टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले. पितांबराने महाराजांच्या आज्ञेवरून गढूळ असलेले ओढ्याचे पाणी तुंबा भरून आणल्यावर स्वच्छ झाले. जानकीराम सोनाराकडून चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिल्यावर बिना विस्तवाची चिलीम पेटवली. जानकीराम सोनाराकडे आलेल्या पाहुण्यांच्या ताटात चिंचवणीत आल्या आढळल्याने अतिथी जेवणावरून उठून गेले. महाराजांना विस्तव न दिल्याने हा प्रकार घडलेल्या समाजातच सोनारांनी महाराजांची क्षमा मागितल्यावर त्याच क्षणी आल्या नाहीशा झाल्या. भास्कर पाटलांची कोरडी विहीर पाण्याने तुडुंब भरली. बक्कटलालच्या कणसेच्या मळ्यात पेटवलेल्या अग्निमुले मधमाशा सगळ्यांना चावल्या, पण महाराजांना काही इजा झाली नाही. श्रेष्ठ कुस्तीगीर श्री हरी पाटलांच्या शक्तीचे गर्वहरण महाराजांनी केले. महाराजांच्या मुलांनी महाराजांच्या पाठीवर ऊस मारल्यावर महाराजांनी हाताने ऊसाचा रस काढून सर्वांना प्यायला दिला. संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. तसेच जानरावांचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला. कारंजाचा लक्ष्मण घडे याचा आजार देखील महाराजांनी दिलेल्या आंब्याला खाऊन बरा झाला. प्लेगचा असाध्य रोगाने आजारी असलेल्या पुंडलिक भोकरेच्या काखेत महाराजांचा अंगठा लागतातच आरोग्यात सुधारणा झाली. पुंडलिक यांना आपल्या पादुका दिल्या. बालापूरचे समर्थ रामदासाचे भक्त बाळकृष्ण आणि पुतलाबाईंना श्रींनी समर्थांच्या रूपात दर्शन दिले. अमरावतीच्या गणेश अप्पांना घरी जाऊन भेट दिली. पंढरपुरात महाराज असताना बापूराव काळे नावाच्या भक्ताला महाराजांनी प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घडून दिले. तसेच नर्मदेचे जलप्रवासात नावेत पाणी शिरल्यावर नर्मदेने कोलीनीचे रूप घेऊन नाव नदीकाठी लावली आणि प्रवाशांना वाचवले. बंडू तात्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. सुखलालच्या द्वाडगाईला शांत केले. ब्रह्मगिरीचे गर्वहरण केले. लोकमान्य यांना तुरुंगवास होण्याचे भाकीत सांगितले. तसेच मथुर बाबूंना शिव आणि श्री रामकृष्ण असे रूप दर्शनास आले. गंगा भारतीच्या सर्वांगावर आलेल्या कुष्ठरोग महाराजांच्या कृपेने नाहीसं होणं. या व्यतिरिक्त महाराजांनी मृत कुत्र्याला जिवंत केले. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेचा प्रवास करणे सारख्या लीला केल्या. गण गण गणात बोते हे भजन ते म्हणायचे. त्यामुळे लोक त्यांना गजानन महाराज संबोधित करावायचे. दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराज शेगावातच समाधिस्थ झाले. गजानन महाराज प्रकट दिन 2026 तारीख 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार. ओम तिथी माघ वद्य सप्तमी. संत गजानन महाराजांचा प्रकट दिन हा शेगाव भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. याच दिवशी महाराज शेगाव येथे प्रथम प्रकट झाले होते. तसेच या दिवशी शेगाव येथे लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. सकाळपासून अभिषेक, भजन, कीर्तन आणि पालखी सोहळा होतो. भक्त उपवास, नामस्मरण व सेवा करतात. या दिवशी मनोभावे प्रार्थना केल्यास संकटे दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.
गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. अशा प्रकारे आपण गजानन महाराजांनी केलेले चमत्कार या व्हिडिओमध्ये पाहिलं. उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन 8 फेब्रुवारी. तर सर्वांना गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळो हीच त्यांच्याकडे प्रार्थना. तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.